नमस्कार। आज प्रथम आपणा सगळ्यांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा। लक्षावधी लोकांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला मिळालेलं हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा आपल्या सगळ्यांवरती आहे, याची जाणीव कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांनी बाळगण्याची गरज आज निर्माण झालेली आहे। 25 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना आपल्या देशाला अर्पण करताना घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या त्या भाषणामध्ये म्हणाले होते, ज्यांना लोकशाहीचं संरक्षण करायचं आहे अशा सगळ्यांनी प्रसिद्ध राजकीय विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला एक धोक्याचा इशारा कायम लक्षात ठेवायला हवा। आणि तो इशारा म्हणजे आपलं स्वातंत्र्य एखाद्या महापुरुषाच्या चरणावरती वाहणं किंवा तो सगळ्या लोकशाही संस्थाच उखडून टाकू शकेल इतपत त्याच्यावरती विश्वास टाकणं ही लोकशाहीच्या हत्येची सुरुवात असेल। काय म्हणाले बाबासाहेब त्या भाषणामध्ये? आपलं स्वातंत्र्य एखाद्या महापुरुषाच्या चरणावरती वाहणं किंवा तो सगळ्या लोकशाही संस्थाच उखडून टाकू शकेल इतपत त्याच्यावरती विश्वास टाकणं ही लोकशाहीच्या हत्येची सुरुवात असेल। काय दूरदृष्टी होती बाबासाहेबांची, म्हणूनच ते महामानव होते। आणि ही भीती किंवा हा धोका त्यांना का वाटला असेल बरं? भारतीय जनता आता नाही लगेच परंतु भविष्यात असा वेडेपणा मूर्खपणा करू शकते असं बाबासाहेबांना तेव्हा 1949 साली का वाटलं असेल? त्याचं उत्तर सुद्धा त्यांनीच आपल्या त्याच भाषणामध्ये पुढे बोलताना देऊन ठेवलंय। बाबासाहेब म्हणतात, भारताला भक्तीची परंपरा आहे मोठी, सर्वस्व त्यागाची परंपरा सुद्धा इथे आहे आणि विभूती पूजेचं स्तोम सुद्धा जगात कुठेही नाही, कोणत्याही देशात नाही इतकं भारतामध्ये आहे। ही वस्तुस्थिती सांगतात बाबासाहेब आणि पुढे जे म्हणतात ते अतिशय प्रचंड महत्त्वाचं आहे। धार्मिक जीवनातली भक्ती ही कदाचित आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग वगैरे असू शकेल, परंतु राजकारणातली भक्ती किंवा विभूती पूजा हा निश्चितपणे अधोगतीकडे आणि परिणामी अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग आहे। अजून किती स्पष्ट शब्दांमध्ये सांगणार होते बाबासाहेब आपल्याला, आपण विसरलो सगळेजण त्यांनी सांगून ठेवलेले हे सगळे धोके। आपण राजकारणामध्ये मागच्या 10-12 वर्ष एका व्यक्तीची विभूती पूजा करत राहिलो अंधपणाने। संविधानाच्या मार्गाने स्थापन करण्यात आलेल्या या देशातल्या सगळ्या जवळपास लोकशाही संस्था त्या व्यक्तीनं आपल्या डोळ्यांसमोर उखडून टाकल्या। ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, न्यायपालिका वगैरे वगैरे सगळ्या लोकशाही संस्था आपल्या डोळ्यांसमोर पद्धतशीरपणे उखडल्या गेल्या आणि आपण केवळ पाहत राहिलो, मूकदर्शक बनून राहिलो। एका अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यावरती म्हणजे भारतीय नागरिकांच्या वेडेपणावरती, भोळसटपणावरती किंवा मूर्खपणावर जे भवितव्य वर्तवलेलं होतं, भविष्य वर्तवलं होतं ते आपण अगदी तंतोतंत खरं ठरवलं। बाबासाहेबांच्या त्या दूरदर्शीपणाचं कौतुक करायचं की आपल्या मूर्खपणाची कीव करायची, हाच आता खरा आजचा प्रश्न आहे। आजच्या स्वातंत्र्यदिनी आपण प्रत्येकानेच याबाबतच काही आत्मचिंतन करावं असं वाटतं। असो, निवृत्त वरिष्ठ IPS पोलीस अधिकारी मीरा चड्डा बोरवनकर यांनी त्यांच्याच दर्जाचे आणखीन एक वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी सुपर कॉप जुलिओ रिबेरो यांचे संदर्भ देऊन लिहिलेला लेख आजच्या लोकसत्तामध्ये प्रकाशित झाला आहे आणि तो वाचल्यावरती प्रचंड अस्वस्थता दाटून आली। म्हणजे आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा काही दिवसांपूर्वी निकाल आल्यावरती आपण त्याबाबत अभिव्यक्तीचा एक स्वतंत्र एपिसोड केला होताच लगेच, परंतु आज त्या संपूर्ण प्रकरणाबाबत मीरा बोरवनकर यांनी अधिकचे खुलासे केलेले आहेत जे अतिशय धक्कादायक आहेत। मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करताना भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते दिल्लीवरून सातत्यानं वेगवेगळे दबाव आणत असल्याचं ATSचे चीफ हेमंत करकरे सांगत होते आणि प्रचंड तणावात आणि अस्वस्थ होते। त्यामुळे खरं तर अतिशय कणखर आणि खंबीर अधिकारी अशी हेमंत करकरे सरांची ओळख होती, मात्र त्यांच्यासारखा कणखर अधिकारी सुद्धा भाजपच्या नेत्यांच्या दबावामुळे प्रचंड त्रस्त झालेला होता। त्यामुळे त्या काळात त्यांनी जुलिओ रिबेरो यांच्याशी संपर्क साधून ही अस्वस्थता आपली त्यांच्याजवळ व्यक्त केली होती। त्याचप्रमाणे
त्या दबावालाच सगळ्या कंटाळून, तणावाला कंटाळून आपली बदली पुन्हा रॉ किंवा अन्य विश्लेषण करणाऱ्या संस्थेच्या ठिकाणी व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्नसुद्धा सुरू केले होते. परंतु तितक्यात तो मुंबईवरचा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचा प्रतिकार करताना हेमंत करकरे शहीद झाले. इथे किंवा कशासाठी, तर त्याबाबत आपण यापूर्वीच 2 एपिसोड केलेले आहेत. ते पाहिल्यावरती हे किंवा कशासाठी मी वापरतो ते तुमच्या लक्षात येईल. एक आता मालेगावचा काही दिवसांपूर्वी निकाल आला तेव्हा केलेला आहे, आणि आणखीन एक त्याआधी ते वकील उज्ज्वल निकम मुंबईतून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती लोकसभा निवडणूक लढवायला उभे राहिले गेल्या वर्षी, त्यावेळेचा आहे. त्या केसमध्ये सरकारची बाजू मांडणाऱ्या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांच्यावर सुद्धा प्रचंड दबाव आणण्यात येत होता. त्यांना सातत्यानं जरा शांततेने घ्या, धीराने घ्या, फार आक्रमक होऊ नका आरोपींच्या विरोधात असे मेसेज पोचवण्यात येत होते. आणि ते मेसेज पोचवण्याचं काम NIA मध्ये असणारा महाराष्ट्र कॅडरचा एक वरिष्ठ अधिकारी करत होता, हे रोहिणी सालियन यांनी अलीकडेच स्पष्ट केले इंडियन एक्सप्रेसशी बोलताना. त्या प्रकरणामध्ये मुख्य सरकारी वकील त्या स्वतः रोहिणी सालियन स्वतः असताना सुद्धा दुसराच कुणी वकील नंतर यायला लागला आणि सरकारची बाजू न्यायालयात मांडायला लागला. असा अजब प्रकार कधी देशात झाला नसेल, असा घडला. म्हणजे बघा, या अपमानजनक बाबींमुळेच पुढे रोहिणी सालियन स्वतःहून त्या खटल्यातून, त्या संपूर्ण प्रकरणातून बाजूला झाल्या. आता काही दिवसांपूर्वी निकाल लागल्यावरती रोहिणी सालियन यांनी प्रतिक्रिया दिली की कोर्टासमोर खरे पुरावे सादरच केले गेले नाहीत, जे हेमंत करकरे यांनी प्रचंड मेहनत घेऊन सगळे जमा केलेले होते. ऑडिओ, व्हिडिओ, CD सारखे महत्त्वाचे पुरावे जाणीवपूर्वक खराब करण्यात आले, CD मोडण्यात आलेल्या होत्या कस्टडीमधल्या. तर काही महत्त्वाचे पुरावे चक्क गायब करण्यात आले होते. मग काय होणार त्या प्रकरणाचं? साक्षीदारांना फोडण्यात आलं. आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे करकरे अजून काही संदिग्ध ठिकाणी धाडी टाकणार होते पुराव्यांसाठी. तर ATS मधल्याच काही गद्दार कर्मचाऱ्यांकडनं, अधिकाऱ्यांकडनं आधीच त्याबाबतची माहिती लीक करण्यात आली आणि त्यामुळे ते संबंधित लोक सावध झाले. हे सगळं संगनमत रोहिणी सालियन यांनी अत्यंत उद्वेगाने आता काही दिवसांपूर्वी समोर आणलं. या निकालाच्या नंतर मुंबईत रेल्वे बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांचं सरकार लगेच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं. निकालानंतर अवघ्या काही तासात स्थगिती मिळवण्यासाठी किंवा तो निकाल रद्द करण्यासाठी. मग या मालेगावच्या प्रकरणात या निकालाच्या विरोधात का जात नाहीत फडणवीस वरच्या कोर्टात? राज्यकर्त्यांची ही मानसिकता काय दर्शवते लक्षात घ्या. आपल्या पोलीस दलाविषयी भाष्य करताना मीरा बोरवणकर यांनी आणखीन एक वास्तव अतिशय अस्वस्थ करणार आहे, परंतु ते आज त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे. आणि ते म्हणजे समाजातली सध्याची ही जी जात्यंधता, धर्मांधता सगळी वाढलेली आपण पाहतो, अनेक अनुभव घेतो, अनेक घटना पाहतो. तिचाच शिरकाव मोठ्या प्रमाणात आपल्या पोलीस दलात सुद्धा झालेला आहे. मुस्लिम आणि दलितांची बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा व्यवहार, वागणूक कशा पद्धतीचे असते ते आपण सातत्याने पाहतोय वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण आपण पाहतोय, किंवा नुकतंच पुण्यामध्ये संभाजीनगर आणि कोथरूडच्या पोलिसांच्या पराक्रमाचं प्रकरण आपण अनुभवलंय. मुस्लिमांच्या बाबतची तर अशी शेकडो प्रकरणं उदाहरणं देता येतील. राजकारण आणि धर्म हे एकत्र आल्यामुळे या दोन्हींची मागील काही वर्षांमध्ये जाणीवपूर्वक सांगड घालण्यात आल्यामुळे हे सगळं घडतंय, जे अतिशय भयानक आहे असं बोरवणकर मॅडम यांनी नमूद केलेलं आहे. या लेखाबाहेरचे, या लेखात नसलेले आणखीन काही विषय ताजे आपण त्याच्याबाबतही बोलू शकतो. कल्याण, डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह राज्यातील आणखीन काही महापालिकांनी आज 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्याचे फतवे जारी केलेत. कशासाठी? काय या फतव्यांच्या मागचा तार्किक आधार तरी नेमका काय आहे? स्वातंत्र्य दिन हा काही कोणता धार्मिक दिवस नव्हे कोणत्याही धर्मीयांचा. तो आपल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सेनानींचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे देशाचा स्वातंत्र्य दिन. म्हणजे त्यात चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा संबंधच काय आहे? राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात कोणी काय खावं याच्याशी राज्य सरकारचा काही संबंध नाही. राज्य सरकारपुढे दुसरे खूप प्रश्न आहेत, कामं आहेत. सरकारचा तसा कोणताही आदेश नाही. उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार म्हणतात
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत काढलेले आदेश अजिबात योग्य नाहीत. अरे मग रद्द करा ना ते आदेश. तो अधिकार तुम्हाला नाही का तुमच्या पालिका आयुक्तांनी काढलेले आदेश रद्द करण्याचा? परंतु नाही, हे असे चाळे चाललेत सगळे धर्माच्या नावानं. आपण आपलं स्वातंत्र्य गमावतो आणि हुकुमशाहीकडे जातो, ते असे कणाकणाने जातो. एकदम हे घडत नसतं कधी. आपल्याला वाटतं जाऊ द्या ना, एखादा 2 दिवस राहिली चिकन मटणाची दुकानं बंद तर काय फरक पडतो. अरे पण का, कशासाठी? कुणाला तरी काहीतरी वाटलं म्हणून काही असे तुघलकी निर्णय. आज हे सहन केलं ना लोक हो, तर उद्या हे लोक तुमच्या माझ्या आपल्या घरामध्ये घुसून आपण काय खातोय ते चेक करायला मागे पुढे पाहणार नाहीत. लक्षात ठेवा. मी स्वतः काही फार मांसाहार प्रेमी व्यक्ती नाही, परंतु कोणी कधी काय खावं याचा अधिकार आपला आहे, जनतेचा आहे. संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. तो आपण का गमवायचा हा प्रश्न आहे. हा कसं काय कोणाला काय वाटत नाही. त्यामुळे मला वाटतं अजूनही आपण जागे झालो तर देशाची अधोगती कदाचित थांबवू शकू. ऑलरेडी उशीर झालेलाच आहे. मागच्या 11-12 वर्षांमध्ये देश किमान 25-30 वर्ष मागे गेला आहे आपला. परंतु ठीक आहे, अजूनही आपण त्याला सावरण्याचा प्रयत्न करू शकतो. आजच्या आपल्या लेखाचा समारोप करताना मीरा बोरवणकर मॅडम म्हणालेले आहेत, देशातील सध्याचं वातावरण असं आहे की सत्ताधारी पक्षाबद्दल निष्ठा असणं हेच योग्य आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं. आणि सत्तेत असणारा प्रत्येक राजकीय पक्ष या गोष्टीला प्रोत्साहन देतोय. आपल्या वैयक्तिक तसेच पक्षाच्या फायद्यासाठी ते शासकीय यंत्रणेचा वापर आणि गैरवापर करतात. या गोष्टी ते सामूहिक हत्याकांडासारख्या प्रकरणात सुद्धा करताना दिसतात. लक्षात घ्या. राजकारण्यांचा राजकीय विचार कोणताही असो, ते किती धोकादायक आहेत हे या सगळ्या बाबींमधून दिसून येतं. तसंच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था किती गचाळ मवाळ झालेल्या आहेत हे सुद्धा त्यातून स्पष्ट होतं. त्यामुळंच देशाचं संविधान, त्याचं रक्षण करण्यासाठी एक सक्षम आणि कार्यक्षम न्यायव्यवस्था, तसंच पूर्वग्रह आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे नागरिक हीच आता आपली एकमेव आशा आहे. मॅडमचं हे सांगणं गांभीर्यानं लक्षात घ्यायला हवं आहे. आणि थांबण्याआधी पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचारांची आठवण. आपलं स्वातंत्र्य एखाद्या महापुरुषाच्या चरणावरती वाहणं किंवा तो सगळ्या लोकशाही संस्थाच देशातल्या उखडून टाकू शकेल इतपत त्याच्यावरती विश्वास टाकणं ही लोकशाहीच्या हत्येची सुरुवात असेल. आपलं हे स्वातंत्र्य कायमस्वरूपी टिकवायचं असेल, पुढची वर्षानुवर्ष आपल्याला एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर फार नाही, परंतु आज थोडंसं तरी आत्मचिंतन करूया. धन्यवाद.